नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. काही वेळातच आपली एकांत साधना समाप्त करून व्यास त्यांच्या गुहेच्या अंतर्गत कक्षातून बाहेर आले. त्यांचं ते तेजस्वी रूप दृष्टीला पडलं आणि सर्वांना केवळ नेत्रच नव्हे तर मन सुद्धा दिपल्यावत वाटलं. रोमहर्षणानं त्यांना प्रणाम केला. अन्य ऋषींनीही प्रणाम केला. ज्ञानवृद्ध व्यास आता प्रौढत्वाकडे झुकले होते. माथ्यावरचे केश श्वेत होऊ लागले होते. नेत्र अधिकाधिक तेजस्वी दिसू लागले होते. किंचितही म्लानता नसलेल्या त्यांच्या प्रसन्न मुखाकडे बघितल्यावर आपोआपच दृष्टी झुकून त्यांच्या पावलाकडे वळत होती. त्यांच्या शुभंकर पावलांवर मस्तक ठेवून स्वतःचं आयुष्य कृतार्थ करावं ही भावना मनात येऊन अनेक ऋषी त्यांच्या चरणांवर झुकले. व्यासांनी हात उंचावून आशीर्वाद दिला. बाहेरच्या एका चौथऱ्यावर विसावले. त्यांच्यासमोर रोमहर्षण आणि त्यांच्या समवेत असलेले ऋषीमुनी आसनस्थ झाले. व्यासांचं दर्शन होताच त्यांची मनं उल्हासित झाली होती. काही ऋषी जे महर्षी व्यासांना प्रथम पाहत होते त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. नेत्रात भावाश्रू दाटून आले. आपली भावना कशी व्यक्त करावी त्यांना कळत नव्हतं. महर्षींची वाणी श्रवणी पडावी म्हणून सरसावून बसले. त्यांचं सर्वांग श्रुती झालं. कल्याणमस्तु. व्यासांची मृदुल गंभीर वाणी निनादली. आपल्या आगमनाची वार्ता दिली असती तर प्रतीक्षा करावी लागली नसती. रोमहर्षणा, तू तरी क्षमा असावी आचार्य. आम्ही आनंदानं प्रतीक्षा केली. आपली प्रतीक्षा करणं ही आमची साधना आहे. असं नाही, भिन्न भिन्न स्थानांहून तुम्ही सगळे इथे आलात. तुम्हाला असं प्रतीक्षा करायला लावणं मला योग्य वाटत नाही. असतो. आज कोणती कामना मनात धरून आलात? काय करू शकतो मी तुमच्यास्तव? ऋषीवर सुमती नामक एक मुनी म्हणाले, आपण आमचे आचार्य रोमहर्षण ऋषींना पुराण कथांचं मर्मकथन केलं. ते आम्हाला कथन करावं अशी आम्ही विनंती केली. परंतु आमचं भाग्य थोर की आम्हाला ते आपणाकडे घेऊन आले. आपल्या अमृतमय वाणीतून आम्हाला ते श्रवण करता येईल या एकमेव इच्छेनं आम्ही आपणाकडे आलो आहोत. अवश्य आपण बराच काळ प्रतीक्षा करत होतात. थोडा फलाहार घ्या, विश्राम करा. चौथे प्रहरी आपण यावर चर्चा करू. दिवसाच्या चौथ्या प्रहरी आश्रमाच्या प्रांगणात व्यासांची गाठ घेण्यासाठी आलेल्या ऋषीमुनींव्यतिरिक्त बद्रिकाश्रमातल्या ऋषींचे शिष्य देखील एकत्रित झाले होते. प्रांगण श्रोत्यांनी फुलून गेलं होतं. गुहेतून बाहेर येऊन व्यास आसनस्थ झाले. उपस्थित श्रोत्यांकडे प्रेममय दृष्टी फिरवली आणि ओम नमो नारायणाय पद्मभवाय वसिष्ठाय शक्तये च तत्पुत्र पराशराय च असे म्हणून ज्येष्ठांना प्रणाम करून कथनाला आरंभ केला. आपण मघाशी निर्णय घेतल्याप्रमाणे आपण एकत्रित आलो आहोत. एखादा विषय जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेनं अनेकांचं एकत्रित येणं हा उत्तम योग आहे. हे आपल्याला सहज शक्य होतं. एकमेव कारण की आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. दुसऱ्या कोणत्याही जन्मात म्हणजे पशु पक्षी वृक्ष कीटक यांच्या जन्मात ज्या विचारांसाठी आपण एकत्र आलो आहोत त्यासाठी एकत्र येणं शक्य नसतं. अन्य सगळे जीव आपल्यासारखेच किंबहुना आपल्यापेक्षा जास्त संघटित होऊ शकतात. गाईगुरांचा कळप असो, पाखरांचा थवा असतो, मधमाशांच्या झुंडी असतात, हिंस्त्र प्राण्यांपासून तर किड्या मुंग्यांपर्यंत अनेक जथ्थे असतात. पण हे कोणीही अध्ययनासाठी किंवा एखादा विचार जाणून घेण्यासाठी, नवीन काही शोधून काढण्यासाठी, अन्य कोणाला समजावून सांगण्यासाठी एकत्र येत नाहीत. मानव मात्र या सगळ्यासाठी, स्वतःचं काही कथन करण्यासाठी वा श्रवण करण्यासाठी एकत्रित येतो. मानवाच्या या गुणामुळेच तो स्वतःचा आणि इतरांचा विकास करू शकतो. आता ज्या कथा कथन करायच्या त्या कथांमधून मानवाच्या, मानवी समूहाच्या, तो ज्या राष्ट्राचा निवासी आहे त्या राष्ट्राच्या, एवढंच नव्हे तर संपूर्ण विश्वातल्या मानवाच्या अकल्याणाचा, अहितकर, त्याच्या उन्नतीची गती अवरुद्ध करू शकेल असा एकही विचार पुढच्या पिढ्यांमध्ये जाणार नाही ही दक्षता बाळगायची आहे. हे असिधारा व्रत आहे. हे ज्याला पेलवणार आहे त्यानंच हे पुराण कथनाचं कार्य करायला समोर यावं हा माझा आदेश समजा. वाणीतून निघणारे शब्द आणि त्याचा अखंड प्रवाह, व्याख्यान करण्याचं कौशल्य, कथन करण्याची उत्कटता या अशासारख्या गोष्टींनी पुराणिकाची विद्वत्ता निश्चित सिद्ध होईल. या बाबी आवश्यक आहेतच. त्याहीपेक्षा आवश्यक आहे ती बाब म्हणजे हे सगळं कथन करण्याचा उद्देश. हा उद्देश आपल्या श्रोत्यांची आत्मिक उन्नती करून देऊ शकतो.
कोणत्याही क्षणी हा उद्देश दृष्टीआड करून चालणार नाही. तो अक्षम्य अपराध ठरेल आणि मग मानवाच्या पुढच्या पिढ्या त्यांच्या ऱ्हासाचं दायित्व तुमच्या माथी देतील. त्याचं सातत्यानं भान ठेवायला हवं. त्यासाठी साक्षात्कार व्हायला हवा. त्यासाठी कठोर प्रयास करा. परिश्रमांमध्ये उणे पडू नका. सत्यं वद धर्मांचर याचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका. तुमचं कल्याण होईल. तुम्ही माझी पुराण शिष्यांची परंपरा मलिन होऊ देणार नाही याचा मला विश्वास आहे. या क्षणापासून रोमहर्षणाला माझ्या पुराण शिष्य परंपरेचा प्रमुख आचार्य म्हणून घोषित करतो. यापुढे या परंपरेत सम्मिलित होण्याची कामना असणाऱ्यांची निवड करण्याचा प्रथम अधिकार त्याचाच असेल. व्यासांनी ही घोषणा केली आणि उपस्थितांनी अत्यंत उत्साहानं त्यांचं स्वागत केलं. आश्रमाच्या रीतीनुसार आचार्य रोमहर्षणांचा सत्कार करण्यात आला. अकल्पितपणे घडलेल्या रुद्धप्रसंगाने भारावून गेलेले रोमहर्षण व्यासांचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी प्रक्षाळन करू लागले. उपस्थितांच्या दृष्टीचं पारणं फिटत होतं. त्यांनी पुराणिकांची परंपरा निर्माण केली. त्यामागचा उद्देश काय होता? पुराणिक असण्यासाठी किती श्रेष्ठ योग्यतांची आवश्यकता होती? त्या परंपरेच्या माध्यमातून व्यासांसारखा श्रेष्ठ व्यक्ती कोणतं परिवर्तन घडवून आणू इच्छित होते? या सगळ्यांच्या विचारानं मी सुन्न आणि विस्मित विमूढ होऊन बसले होते. माझ्यात खूप आतून अंतर्मनातून काहीतरी ढवळून निघत होतं, परिवर्तित होत होतं. माझ्याही नकळत हळूहळू उलगडा होत होता. सगळ्याचा अर्थ लागत होता परिवर्तनाचा. अजूनही मला बरंच करावं लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे, सखोल विचार करावा लागणार आहे, अंतर्मुख व्हावं लागणार आहे हे जाणवत होतं. सूर्याची किरणं प्रखर होऊन उन्हाच्या झळांमध्ये परिवर्तित होत होती. सुखद उबदार वातावरण पोळून काढण्याच्या तयारीत होतं. सूर्योदयाची घटका जवळ आली. द्वाररक्षकांनी शिरस्त्यांप्रमाणे मंगलवाद्यांचा नाद करण्याचा संकेत केला. जेमतेम पाव घटिका झाली असेल. अचानक सारी वाद्य मुग्ध झाले. असं कधी घडलं नव्हतं. अनेकांच्या काळजात चर्र झालं. काय घडलं असेल? माता सत्यवती सूर्योपासना करण्यासाठी नुकत्याच सौधावर आल्या होत्या. अचानक मंगलनाद थबकला. त्या थरारल्या. अशुभाच्या आशंकेनं त्यांचं मन अस्वस्थ झालं. हस्तिनापुरातल्या प्रत्येक प्रासादात हेच घडलं. नगरीच्या महाद्वारी असलेला द्वाररक्षक सीमेवर येऊन बघतो तो अनेक महर्षी आणि कितीतरी चरणांचा समूह नगराच्या प्रमुख द्वारी तिष्ठत होता. त्यापैकीच एका महर्षींनी मंगलवाद्यांचा नाद थांबवला होता. रक्षकाला बघताच आपण आल्याची वार्ता राजाला देण्याची त्यांनी सूचना केली. द्वाररक्षक त्वरेने राजप्रासादात गेले. अनेक चारण आणि ऋषी आल्याचं वृत्त राजा धृतराष्ट्राला कथन केलं. वायुगतीनं नगरात पसरलं. सूर्य उगवून 2 घटका लोटल्या असतील नसतील तर नगराबाहेर आलेल्या ऋषींचं दर्शन घ्यायला नगरवासी नगराबाहेर आले. असंख्य स्त्रिया, क्षत्रिय वीरांचे समुदाय, ब्राह्मण स्त्री पुरुष विविध वाहनांमध्ये बसून आले. वैश्य शूद्रांचाही मोठा जमाव तिथे उपस्थित झाला. कोणाच्याही मनात कसलंही किलमिश नव्हतं. निर्मळ मनानं ते ऋषीमुनींना सामोरे आले. या वार्तेमुळे असंख्य नागरिकांप्रमाणे भीष्म, सोमदत्त, धृतराष्ट्र, विदुर, सत्यवती, तिच्या 2 स्नुषा, गांधारी आणि अन्य राजस्त्रिया नगरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींसमवेत नगराबाहेर आल्या होत्या. धृतराष्ट्राचे सगळे पुत्र, त्यांचे आप्तेष्ट, ते देखील अत्यंत थाटात ऋषींच्या दर्शनासाठी नगराबाहेर आले. नगराच्या प्रमुख द्वाराबाहेर ऋषींचा समूह दिसताच सर्वांनी खाली वाकून प्रणाम केला. कुरुकुलातले सर्व प्रतिष्ठित पुरुष आपल्या पुरोहितांसमवेत ऋषींच्या समोर धर्तीवर विराजमान झाले. सर्व नागरिकांनी आणि आजूबाजूच्या प्रदेशातून आलेल्या लोकांनी माथा नमवून ऋषींना अभिवादन केलं. तेही आपल्या राजाचा आब राखून त्यांच्यापासून काही अंतरावर धर्तीवर बसले. सगळीकडे शांतता प्रस्थापित झाल्यावर भीष्मांनी महर्षींचं यथाविधी पूजन केलं. त्यांचा सत्कार केला. नम्रपणे हात जोडून म्हणाले, महर्षी, हस्तिनापुरात आपलं स्वागत आहे. हे सारं राज्य, राष्ट्र आपलंच आहे. आपली काय सेवा करू? त्या ऋषींमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ असलेले जटा आणि अजिन धारण केलेले ऋषी सर्वांच्या वतीनं कथन करू लागले. शांतनु पुत्र भीष्मा, राजा धृतराष्ट्रा, विदुर
आणि सर्व राजस्त्रियांना मी एक विशेष घटना कथन करू इच्छितो. धृतराष्ट्रा, कुरु राज्याचा अधिकारी असलेला राजा पांडू काही वर्षांपूर्वी मृगयेसाठी आपल्या दोन्ही भार्यांसहित आपल्या वनात आला आणि बराच काळ त्यानं आमच्या समवेत अत्यंत सुखात कालक्रमणा केली. आम्ही त्याची इथेच प्रतीक्षा करत होतो, पण ते परतले नाहीत. उलट मी आता वनातच आयुष्य व्यतीत करणार आहे असा संदेश दूताकरवी आम्हाला प्राप्त झाला. अमात्य म्हणाले. म्हणून मग आम्ही महाराज धृतराष्ट्रालाच राज्यपदी ठेवून राज्य चालवत होतो आणि मला वाटतं ते धर्ममान्यच आहे. अर्थातच आपण उचित करत होतात, ते ऋषी म्हणाले. सगळ्या सुखांना उपभोगांना तिलांजली देऊन तपस्वी जीवन व्यतीत करण्याच्या इच्छेनं आपल्या दोन्ही भार्यांसह राज्याचा त्याग करून तो वनामध्ये आला. आमच्यासह शतशृंग पर्वतावर तो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून अत्यंत सात्विक जीवन व्यतीत करीत होता. त्या ठिकाणी वास्तव्य करून तो सुखी होता. त्याला कारणही तसंच होतं. तेच कारण त्यानं राजत्याग केल्याचा संदेश पाठवण्यामागचं होतं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.